कोणतीही हडबडत आपल्याला पाहायला मिळत नाहीये, पण महत्वपूर्ण सामना आहे. यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाही, चेंडू हवेमध्ये आणि तिथे महत्वपूर्ण विकेट गेलेली आहे बेरगावाडी संघाची. उमेश बॅक टू दी पवेलियन. मी आपण पाहतोय सचिन क्षमता आहे या खेळाडूकडे देखील. पाहिली तर उमेशची जागा भरून काढण्यासाठी बघली तर फटका उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. बॅटच्या खालच्या कडेला लागला आणि फक्त हवेमध्ये स्थिरावला. तिथे अक्षय कोणतीही चूक होत नाही त्यांच्याकडून. उत्कृष्ट झोल पकडला गेलेला आहे. मी बॅटर आपण पाहतो सचिन. बघली तर यावेळेस पुलानेचा चेंडू फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय महत्वपूर्ण सामन्यामध्ये अक्षय यांच्या माध्यमातून आणि धाव मिळते ते एक. पाहिलं तर महत्वपूर्ण सामना चांगल्या पद्धतीची फटकेबाजीची अपेक्षा असणार आहे नयन पवार यांच्या माध्यमातून. आता बघितलं तर एक धक्का जरूर लागला, परंतु नयनकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यावेळेस पाहिलं तर फलंदाजाला चेंडू मारला जातोय. धाव मिळाला ती पंच. धाव एकच. एकच धाव मिळालेली आहे. आता स्ट्रायकर आपण पाहतोय सचिन. सचिन पाहतोय आपण स्ट्रायकरती. गोलंदाजासाठी पाहतोय सादिक सर. यावेळेस उडवलाय आणि बघूया काय होतंय. आणि ते येते ती महत्वपूर्ण विकेट. धक्का क्रमांक 2. सचिन बाद झाले. बघितलं तर 2 मोठे धक्के लागलेले आहेत बेरगावाडी संघाला. आणि न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित. चार उत्कृष्ट टाकलं गेलेलं आहे षटक सादिक सर यांच्या माध्यमातून. इथे 2 विकेट आणि फक्त 4 धावा. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय भावसो. हे देखील राईट आर्म ऑर्थोडॉक्स पाहायला मिळत आहेत. रनअप कमी आहे, परंतु चेंडू वळवण्यामध्ये माहीर. स्ट्रायकरची पाहतोय नयन. यावेळेस उत्कृष्ट चेंडू डिलिव्हर केला जातोय. येतोय तो
डॉट चेंडू. यावेळेस फुलवण्याचा चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी येतोय षटकार. पाहिलं तर नयन मग मात्र मोठी बाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर यावेळेस देखील खाली क्षेत्रामध्ये मारलेला फटका डीपला प्रोटेक्शन आहे. चेंडू फेकला जाईल तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. नक्कीच एकेरी दुहेरी धावेवर देखील अवलंबून राहावं लागेल. प्रत्येक वेळेस मोठे फटके येणं अपेक्षित नाहीये. गेम चालवावा लागेल. आता महत्वपूर्ण खेळीची आशा फक्त नयन पवार यांच्याकडून असणार आहे संघाला, कारण या खेळाडूकडे अनुभव आहे, क्षमता आहे. मोठी फटकेबाजी करण्याचा थांबून खेळावं लागेल. यावेळेस मारलेला फटका जज करण्यात थोडासा खराब क्षेत्रक्षरादी चेंडू होतो. 1 बाउन्स लॉंग ऑफ सीमा रेषा पार चौकार. बघितलं तर या खेळाडूला थांबून खेळावं लागेल. खराब चेंडूचा घरपोच समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान हेच क्रिकेटचं आतापर्यंत सूत्र राहिलेलं आहे. तशा पद्धतीने खेळ करावी लागेल, कारण उमेश आणि सचिन बाद झाल्यानंतर सर्व जबाबदारी आता नयन यांच्या खांद्यावरती आलेली. मोठे फटके खेळावे लागतील, चांगली धावसंख्या बनवावी लागेल. यावेळेस देखील नोंद करतोय बी पेक्षा कवरला चेंडू जातो सीमा रेषा पार चौकार. येतो तो उत्कृष्ट असा नेत्रदीपक फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका येतोय चौकार. नयनने मग मात्र आता फटकेबाजी सुरू केलेली आहे. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते नयनच्या माध्यमातून. बघितलं तर दर्गवाडी संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. फक्त सन्मानजनक धाव संख्येपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. नील खरसोंडी संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे. बघूया, हाय व्होल्टेज सामना आहे, महत्वपूर्ण सामना. यावेळेस रिव्हर्स अटॅक चेंडू सीमा रेषा पार होतो तो चौकार. पाहिलं तर लगातार जे 3 चौकार. नक्कीच बघितलं तर आता धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावसंख्या. पाहिलं तर चांगल्या पद्धतीचे खेळ आपल्याला पाहायला मिळतोय ना यांच्या माध्यमातून. शेवटपर्यंत थांबून खेळावं लागेल. आतापर्यंत बघितलं तर 2 महत्वपूर्ण धक्के जरूर लागलेले आहेत दर्गवाडी संघाला. बोल तर उमेश, त्यानंतर सचिन, परंतु नयन अगदी कॉन्फिडन्सने चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवताना आपण मैदानात पाहतोय. आता बघितलं तर पाहणं नक्कीच रंजक असणार आहे, कारण गोलंदाज देखील सक्सेसफुल राहिलेला आहे. कारण बघितलं तर सकाळच्या सामन्यामध्ये गोलंदाजी लवकर दिली नव्हती. त्यानंतर येणाऱ्या लगातारच्या दुसऱ्या सामन्यामध्ये पॉवर प्लेचं षटक टाकल्यानंतर तिसरं षटक टाकण्यासाठी लगेच सादिक सर यांना पाचारण केलंय आणि त्याचा नक्कीच चांगल्या पद्धतीचा इम्पॅक्ट देखील राहिलेला आहे सादिक सरांचा. आता बघूया, रोहितला देखील साथ द्यावी लागेल, नयनला थांबून खेळावं लागेल. जोश में खुश बघितलं तर स्ट्राईक वरती नयन पवार. यावेळेस लेंथ थोडीशी खेचली होती गुडलेनचा हा चेंडू, पण नंतर सरळ उसळी घेत गेला विकेट किपरच्या हातामध्ये. येतो तो डॉट चेंडू. यावेळेस पायाचा गेट घेतोय चेंडू. धाव मिळते ती 1 लेग बायच्या रूपात.
बघितलं तर स्ट्राईक वरती रोहित. माय खातात घेतले का तू असं गेली यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फसला आहे. बॉल आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि डॉट चेंडू. आपण बघितलं तर थोडेसे मोठे झटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच रोहित करतात, परंतु नॉन स्ट्राईकला बघितलं तर सेट बॅटर उपस्थित आहेत. त्यांच्याकडे स्ट्राईक राहणं दर्गवाडी संघाच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहे. त्यांना जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही नॉन स्ट्राईकला ठेवाल तेवढं खरसून मग मात्र नक्कीच फायदा होणार आहे. यावेळेस देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा होत होतं डॉट चेंडू. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, त्याचं कनेक्शन होत नाहीये. डीप फाईन लागला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात, तिकडून एक क्षेत्ररक्षक जरूर आलेले आहेत. बळी फेकतील तोपर्यंत धावा मिळतील त्या दोन. अरे बघितलं तर षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 28. फक्त आणि फक्त 4च धावेचं षटक. धावसंख्या झालेली आहे ती 28. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण एकनाथ भांगे उर्फ बळी. सामना करतील नयन. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना बळी. यावेळेस ऑलिम्पिक कार्पेट कव्हरची दिशा निवडलेली आहे, तिथे क्षेत्ररक्षक धावा देखील एक पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न बघूया होतोय का. नो नोचा चेंडू नो आहे. पुरोहितचा चेंडू बघितलं तर पुरोहितचा आहे चेंडू. आता नयनसाठी सुवर्ण संधी. कोणता फटका येतो बघूया. यावेळेस उडवलाय. धावसोबत दर्शक बनून राहतील. चेंडू दूर 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 तिकडे 6 धावांसाठी षटकार येतोय. अगदी पाहिलं तर एकाकी किल्ला लढवत आहेत नयन. त्यांना माहिती आहे मला थांबावंच लागेल. पाहिलं तर सुरुवातीला पहिल्या षटकात एक मोठी विकेट मिळाली होती.
या व्यवस्थेला पूल सीमा रेषा पार केला गुल 6 धावांसाठी येतो तो षटकार. साहेब प्रेमीच्या शब्द 2025 चा हा षटकार. साध्य फाउंडेशन आयोजित साहेब प्रेमीच्या शब्द 2025 चा आपण फरार पाहतोय. आजच्या दिवसातील प्री क्वार्टरचा हा महत्वपूर्ण सामना. नसणार का नयन मात्र सांगतायत थांबणार नाही, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झाला. आम्हाला पराभवाची भीती नाहीये. मी ठोकणार, षटकार ठोकणार हेच वारंवार सांगत आहेत आणि त्याची पूर्तता देखील करतायत. उत्कृष्ट क्रिकेट पाहायला मिळतंय ना यांच्या माध्यमातून. सुरुवातीपासून बघितलं तर चांगल्या पद्धतीची फटकेबाजी राहिली ना यांच्या माध्यमातून. बघूया काय होत आहे. यावेळेस देखील यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू येतो डॉट. पाहिले तर आतापर्यंत चांगल्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळाली नयन यांच्या माध्यमातून. क्रिकेट आहे, काय होऊ शकता. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. कसं आहे तुझ्या काय झालं यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल करत होता. त्यानंतर गोलंदाजाचं चांगलं कमबॅक. लगातारचे 2 चेंडू डॉट, 2 षटकार मारल्यानंतर 2 डॉट आलेले आहेत. परंतु चांगल्या पद्धतीची फटकेबाजी अद्याप केली आहे नयन यांनी. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू टाकला होता, परंतु चेंडू होता रेषा पार. तो षटकार. बघितलं तर नयन मात्र पाहिलं तर उत्कृष्ट फटकेबाजी करतायत. काय खेळ म्हणावी लागेल. यावेळेस देखील उत्कृष्ट फटका. नॉन स्ट्राईकचे फलंदाज वाचले. बघितलं तर धाव मिळते ती एकच. षटक संपलेला आहे. बघितलं तर धाव संख्या झालेली आहे ती 50. संघाचं अर्धशतक झालेलं आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50. पाहिलं तर नयन पवार वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळत आहेत. 42. बघितलं तर उत्कृष्ट फटकेबाजी पाहायला मिळाली नयन यांच्या माध्यमातून. येणार शेवटचं षटक बाळा सामना करतील नयन. बघूया. सोनू जाधव उत्कृष्ट बॅटर. आपले मित्र आपल्या स्टेटकडे वाट पाहत आहेत. सोन्या जाधव
तर त्या शुभम या आपले मित्र आपली वाट पाहतायत. आठवण काढली त्यांनी. आला का रे मुक्ती का रे काय करते काय यावेळेस आपण पाहिलं तर बघितलं तर चेंडू बाउन्स पद्धतीचा होता थोडासा. दिल तर डॉट चेंडू. यावेळी देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचा हा दुसरा चेंडू डॉट. यावेळेस उत्कृष्ट फटका काय होतो पाहूया. झेल सुटलेला एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी देखील पूर्ण महत्वपूर्ण झेल सोडलेला आहे. संपली का खाली काय करू खाली तीनों को लाओ तीनों को लाओ बस लहान मुलांनो पडदा जरी फाडला संध्याकाळी केस आहे तुमच्या बघा. तुम्ही
तुम्ही दोघं आता सुटत नाही बघा, आम्ही ओळखले तुम्हाला. इकडे टेजकडे या, प्रसाद आहे तुम्हाला. यावेळेस उत्कृष्ट फटका, हवं तसं कनेक्शन मिळालेलं नाही. अड्डीवरून अक्षय धावा देतील, एक धाव मिळालेली आहे. फलंदाज बाद. बघितलं तर आपण उद्याचा शेड्यूल पाहिला तर दिनांक 16/12/2025 वार मंगळवार उद्याचे लॉट्स आपण सांगतोय. पाहिलं तर पहिला सामना असेल करगणी विरुद्ध हातीत, त्यानंतर दुसरा सामना असेल बांबवडे विरुद्ध सोयवाडी. तर उद्या 4 संघ दाखल होणार आहेत. उद्याचा दिवस देखील चांगला असणार आहे, पाहण्यासारखा. लहान मुलांनो इकडे या. पिवळा टी शर्ट पळू नकोस कुठे, इकडे या. यावेळेस पाहिलं तर काय ते बघूया. आणि विकेट अगदी शेवटच्या षटकामध्ये बघितलं तर ना थोडासा संघ कुठेतरी दर्पणाखाली पाहायला मिळतोय. 5 चेंडू झालेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती मोठा फटका नक्कीच अपेक्षित असणार आहे बेरगळवाडी संघाकडून. यावेळेस उडवला बघूया, परंतु भावसो आहे त्यामुळे तिथे झेल कंप्लीट होईल आणि पुन्हा एकदा इथे एक विकेट. बघितलं तर स्कोर किती आहे मग? धाव संख्या झालेली आहे ती 53 बनवायचे आहेत खरसुंडी संघाला. 53 धाव संख्या बनवली गेलेली आहे धाव फलकावरती. फक्त 3च धावेचं षटक हे पाहिलं तर, आणि एकूण 3 विकेट मिळाल्या. करण संघ बोलवतो आपल्याला. संघ बोलवतो, इकडे कुठे फिरताय तुम्ही? चला उद्याचा लॉट्स आपण जाहीर करतोय की दिनांक 16/12/2025 वार मंगळवार उद्या दिवसात देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी असणारे सामने आहेत, पाहण्याजोगे सामने असणार आहेत. उद्या आपण पाहतोय सामना क्रमांक 1 करगणी विरुद्ध हातीत, आणि दुसरा सामना पाहिला तर बांबवडे विरुद्ध सोळवाडी. म्हणजे उद्या देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचे सामने बघायला मिळणार आहेत. बॅट्समन कोण आहे तो? खरसुंडी संघाकडून 2 सलामीचे फलंदाज येतात, ते भावसो आणि शशी.
54 to win. म्हणला बघ पण सन्माननीय नंदकुमार मंडलेजी शेठ यांचं इथं आगमन झाल्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्यावर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन येतात ते पॉवर प्लेचा सचिन पडळकर एसपी. सामना करतील तो धावसो. आता धावसंख्या बनवायची आहे 54 54. सरासरी पाहिली तर 11ची. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. गोलंदाजीसाठी पाहिलं तर सचिन या डावातील पहिला चेंडू घेऊन यावेळी सोडवलाय. चेंडू गेला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतो तो षटकार. यावेळी देखील उत्कृष्ट पटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो पुन्हा एकदा स्कोर लेग सीमा रेषा पार येतो तो चौकार. बघितलं तर पॉवर प्लेच्या पहिल्याच 2 चेंडूवरती मोठे फटके बघायला मिळाले. 6 आणि 4 कमबॅक करावं लागेल जिंकायचं असेल तर. बेळगाववाडी संघाला गोलंदाजाकडून बघितलं तर धावसा अगदी फॉर्म मध्ये खेळतात. क्षमता आहे गोलंदाजाकडे देखील. बघूया काय होत आहे. यावेळेस अगदी फील्डला खेळून काढलेला फटका. बघूया काय होतंय. चेंडू थांबवण्यात यश आलेलं आहे. तोपर्यंत धावा मिळतील त्या 2.
जर या सामन्यामध्ये भाऊसो जर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरले तर असलम काझी यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आहे. सुवर्ण संघ भाऊसोसाठी देखील. यावेळेस अराउंड कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात नाही. चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. आणि शशीसाठी सुद्धा तीच ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यांना देखील 501 मिळतील ते जर ठरले तर. यावेळेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. डॉट चेंडू येतोय. लास्ट बॉल आहे ना. यावेळेस वाट चेंडू अतिरिक्त धाव मिळतोय. बघितलं तर अतिरिक्त धाव मिळाली होती. शेवटचा चेंडू आणि यावेळी वाईड पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड. बघले तर सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर सागर शेठजी बेरगाव यांच्याकडून 1000 रुपये आहेत. भाऊसोसाठी नामी संधी. उत्कृष्ट फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. येतो डॉट चेंडू. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 18. बघितलं तर येणारे 24 चेंडू आणि 36 धावा समीकरण बनलेलं आहे मैदानात. गोलंदाजीसाठी पाहतोय उमेश. स्ट्राईक वरती शशी. यावेळेस ऑल ऑन द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका. तिथे चेंडू थांबवण्यात यश आलेला आहे. घेऊ नको आणि इथे धाव घेतलेली आहे. धावा मिळाल्या त्या 2.
महत्वपूर्ण सामन्यामध्ये अगदी रोमांच शिगेला पोहोचलेला आहे. कोणी हार मानायला तयार नाहीये. सामना करतील शशी. यावेळेस झाडू फटका मारण्याचा प्रयत्न आणि भेटते ती फक्त आणि फक्त एकच धाव. यावेळेस पहिल्या मध्ये बॅटची काढा घेतली आणि धावा मिळतील त्या 2. यावेळेस सोडवलाय. चेंडू गेला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतो षटकार. पुढील चेंडू सामना करत दिला भावसे. यावेळेस बघितलं तर वाईड चेंडू अतिरिक्त डाय मध्यभार. यावेळेस इथे झेल पकडला गेलेला आहे. महत्वपूर्ण विकेट येते की भावसे पवार यांची. बघले तर धक्का क्रमांक 1 आपण पाहतोय. भावसेच्या रूपाने क्रिकेट आहे काय येऊ शकतं. कालच्या दिवसात क्रिकेट आपण पाहिलंय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामने गेले होते. 5 चेंडू झाले. न्यू बॅटर पण पाहतोय सादिक सर. बघूया या चेंडूवरती तर षटकाराला तर 200 रुपये आहेत. सन्मान्य सागर बाबा पवार यांच्याकडून आणि ते डाक चेंडू येत आहे. आता पाहिलं तर षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 30.
येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवायच्या आहेत 24. 18 चेंडू 24. येणाऱ्या 3 चेंडूवरती एक षटकार जरी आला तरी 200 रुपये आहेत. सन्माननीय सागर बाबा पवार यांच्याकडून सोलापूरकर शेठ. कारण थोडेसे नाखुश दिसत आहेत. म्हणतात आमच्या गावचे आहेत आणि बक्षीस दुसऱ्यांना. चला बघूया. 18 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे आणि धावा पाहिजे आहे 24. आणि नयनने जर 3 चेंडूमध्ये विकेट मिळवली तर 500. दोन्हीकडे हे बक्षीस लागले आणि सन्माननीय सागर बाबा पवार यांच्या माध्यमातून पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होताना नयन पवार सामनागर दिला शशी. यावेळेस शक्तीच पद्धतीचा चेंडू फलंदाजासाठी परवानी ठरणार होता, परंतु वाईट चेंडू अतिरिक्त धावांमध्ये बाहेर. यावेळेस हळूवर हाताने ढकललेला लॉंग ऑफची दिशा निवडली होती. तिथे रोहित जरूर तयार पैकी होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त मिळते ती एकच धाव. दुसरीचा प्रयत्न नक्कीच शशीच्या माध्यमातून होत होता, परंतु पुन्हा एकदा पाठीमागे आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. आता बघितलं तर न्यू बॅटर पण पाहतो सादिक शिकलदार मॅन फ्रॉम खरसुंडी. जर या षटकामध्ये नयनने विकेट घेतली तर सन्माननीय सागर बाबा पवार यांच्याकडून 500 रुपये आहेत. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, त्याचं कनेक्शन होत नाही. डीप मिड विकेट वरून खेळत धावत आले. फेकी होईल, उत्कृष्ट फेकी पाहायला मिळतो आणि येथे फक्त एकच धाव. थोडंसं सादिक सर नाराज पाहायला मिळत आहेत. दुसरीचा प्रयत्न करणार होते, परंतु फलंदाज नक्कीच अडचणीत सापडू शकले असते. चला बघूया पुढील चेंडू. आतापर्यंत पाहिलं तर नयनचं उत्कृष्ट षटक आपल्याला बघायला मिळत आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत. यावेळेस फटका मारलाय आणि इथे पकडलाय झेल आणि संपलाय शशीचा खेळ. बॅक टू द पवेलियन. शशी आता बघा 500चे तर मानकरी ठरलेत. पैसे जमा देखील झालेत. सामना संपल्यानंतर आपल्याला ते मिळाले जातील. आणखीन एक विकेट घ्या आणि 500 कमवा. आता बघायला गेलं तर रोजगाराला दिवसभर काम केलं तर 600 रुपये मिळत आहेत. एक विकेट घ्या 500 रुपये कमवा. दुसरी विकेट घ्या अजून 500 कमवा. प्रत्येक विकेटसाठी 500 किती पण काढा. चांगल्या पद्धतीचं षटक पाहायला मिळत आहे. बघितलं तर न्यू बॅटर अक्षय. आता बघितलं तर एक खेळाडू गेला, दुसरा खेळाडू आला. त्याच तोडीतला खेळाडू मोठे पटके खेळण्यासाठी जाणला जातो अक्षय. यावेळेस देखील बॅटची कडा घेऊन पाठीमागे चेंडू जात होता, कोणती धाव मिळणार नाही. आता बघितलं तर 50-50 सामना पाहायला मिळतोय. नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ, चांगलं टाईट षटक टाकलं जाते नयन पवार यांच्या माध्यमातून. बघितलं तर वन साइडेड गेम बघण्यापेक्षा अशा पद्धतीचा खेळ प्रेक्षकांना देखील आवडतात आणि खेळाडूंना देखील जोश होतो. कोणीही कोणाला कमी नाहीये, तेवढीच तोड खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस पुलाचा चेंडू
बघितलं तर चेंडू थोडासा खराब आपल्याला बघायला मिळाला. फुलर लेनचा होता. मोठा पटका कोणत्याही एरियामध्ये मारू शकले असते, परंतु रिपेअर केलेला आहे. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आहे का? ठीक आहे, बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आहे. हा जर रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला तर पुन्हा मिळेल, अनसक्सेसफुल राहिला तर पुन्हा मिळणार नाहीये. प्रत्येक संघासाठी आपण एकच रिव्ह्यू देतो. तो कसा वापरायचा, कुठे वापरायचा, तो ज्या त्या संघाचा निर्णय आहे. डिसिजन पेंडिंग आहे. फेअर आहे, लिगल चेंडू होता. चला, पंचाचा निर्णय आलेला आहे, लिगल चेंडू आहे. पाहिलं तर फुलरलेनचा चेंडू होता. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. अवधीचं कनेक्शन मिळालं नाही, कोणतेही धाव मिळत नाही. होत चेंडू आणि फलंदाजी संघाचा रिव्ह्यू संपलेला आहे, आता मिळणार नाहीये. यावेळेस काय होतंय बघूया. आणि ही विकेट ओके, गोलंदाजाच्या खात्यामध्ये ना हिट विकेट आहे. बघा विकेट कशी काय येणार, परंतु आली. अजून एक 500 आलेले आहेत नव्यानला, कारण 1000 रुपये झाले. बघा चुकी कोणाची का असे ना, नवीनचा चेंडू होता. फलंदाज ठीक आहे, चेंडू लागलेला आहे, त्यामुळे गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट जाते. विकेट 1000 रुपये इथे जमा झालेले आहेत. आज संध्याकाळी आता मित्र म्हणणार पार्टी करूया, तुला 1000 मिळाले. चल, आणि हे बक्षीस सन्माननीय सागर बाबा पवार यांच्या माध्यमातून लावलं गेलेलं आहे. उर्वरित 12 चेंडू 21 धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतंय 23. 12 चेंडू 21. काय पण होऊ शकतं, क्रिकेट आहे, काय पण होऊ शकतं. बघूया. पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय उमेश. आता
निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये धावा थांबवाव्या लागतील, कारण शेवटचं षटक टाकण्यासाठी जो गोलंदाज येईल त्याला थोडंसं निर्धास्त गोलंदाजी करता येईल. चला बघूया. या ओव्हर्समध्ये विकेट मिळाली तर गोलंदाजासाठी 201. यावेळेस उडवलाय आणि काय होतंय बघूया. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतो षटकार. बॅट्समन कोण? यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दूरवरून डीपवरून खेळाडू धाव देतील. एक धाव मिळालेली आहे. दुसरीचा प्रयत्न कोणताही दिसत नाही. पाहिलं तर नक्कीच गोलंदाजाने जर विकेट घेतली तर 201 रुपये आहे. सन्माननीय सागर बाबा पवार यांच्याकडून आतापर्यंत 1000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. नव्याने ते जिंकलेले देखील आहेत. यावेळेस उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. तिथे चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव मिळतोय. यावेळेस उडवलाय. बघूया काय होतंय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. बघले तर 8 चेंडू मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. बघले तर नक्कीच 2 मोठे फटके मारण्यात यश प्राप्त झालेलं आहे सादिक शिकलगार यांना. बघले तर सादिक सर यांनी जर आता षटकार मारला तर 200 रुपये आहेत. सन्माननीय सागरबाबा पवार यांच्याकडून दोन्ही संघाला बक्षीस लावली जात आहेत. यावेळेस बॅटची कडा घेतली. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ड्रायव्हर करतो आणि चेंडूचा तो सीमा रेषा पार होतो. तो चौकार. पाहिजे ना 3 धावांची आवश्यकता. सादिक सर यांनी जर षटकार मारला तर 201 रुपयाचे बक्षीस आहे सागर बाबा पवार यांच्याकडून. यावेळेस पाहिलं तर काय होतं पाहूया. चेंडू सीमारेषा पार चौकार आणि विजेता ठरतोय तो खरसुंडी संघ. चला चला उद्या भेटूया ठीक 9:30 वाजता. अजून किती दिवस आहे मॅच? दुसरा दिवस समाप्त झालेला आहे. दोन्ही संघाचं अभिनंदन. नयन आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच